नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या तासापासून आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी आपण अभ्यासतोय। गुगल मीटच्या माध्यमातून आपले 2 लेक्चर्स आणि एक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला लवकर मी सेंड करणार आहे। आजच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामधील महत्त्वाचे जे 2 दृष्टिकोन आहेत त्यामध्ये एक आदर्शवादी दृष्टिकोन आणि एक वास्तववादी दृष्टिकोन आहे। तर त्यामध्ये प्रामुख्याने आजच्या तासाला आपल्याला आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे, आदर्शवादी दृष्टिकोन अभ्यासायचा आहे। की आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भामध्ये जे विविध दृष्टिकोन जे निर्माण जे झाले आहेत त्या दृष्टिकोनामधील आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे, हा आदर्शवादी दृष्टिकोन सगळ्यात जुना दृष्टिकोन मानला जातो, एक महत्त्वाचा दृष्टिकोन मानला जातो। आणि या दृष्टिकोनाच्या किंवा आदर्शवादी दृष्टिकोनाच्या विचारवंतानुसार की सत्तेचे राजकारण जे आहे, सत्तेचे राजकारण ही जी संकल्पना जी आहे इतिहासाच्या काळामध्ये किंवा इतिहासाच्या प्रवाहामध्ये लुप्त होणारी स्थिती आहे। आणि या ठिकाणी की ज्यामध्ये अशी एक व्यवस्था उभारली जाणार, अशी एक व्यवस्था निर्माण केली जाणार ज्या सत्तेमध्ये किंवा ज्या व्यवस्थेमध्ये सत्तेचा वापर असणार नाही, हिंसाचार असणार नाही, अनैतिक असणार नाही, अशी व्यवस्था उभारली जाईल किंवा निर्माण केली जाईल की ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचं अनैतिकता, हिंसाचार किंवा ज्यावेळेस सत्तेचा वापर म्हणतोय, हे सत्तेचा वापर राहणार नाही, एक आदर्श जग, एक आयडियल स्टेट ज्याला म्हटलं प्लेटोच्या संकल्पनेमधील किंवा प्लेटोच्या विचारामधील ते जग निर्माण होईल, एक आयडियल आदर्श जगाचे चित्र निर्माण होईल। त्यामुळे आदर्शवादी दृष्टिकोन ह्या सगळ्या गोष्टीवर भर देतो। आपण विद्यार्थी मित्रांनो हे जे मुद्दे जे आहेत, खालील मुद्दे जे आहेत ब्लॅकबोर्डवर लिहिले, या ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या मुद्द्यांच्या आधारावर आपण आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे, आदर्शवादी दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिला मुद्दा की आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये समाजाच्या क्रमिक विकासावर भर दिला जातो। समाजाचा क्रमिक विकास की यामध्ये इतिहास आणि व्यक्ती यांना गौण स्थान प्राप्त केले जातं की आदर्शवाद हा समाजाची प्रगती आणि मनुष्यांमधील असणारे चांगले गुण जे आहेत, गुण यावर विश्वास ठेवला जातो की त्याला अशी समाज व्यवस्था अपेक्षित आहे की ज्या समाज व्यवस्थेमध्ये संघर्षाला मुळीच स्थान नसणार, म्हणजे संघर्ष होणार नाही। जरीही संघर्ष जरी झाला, जरी वादविवाद जरी झाले किंवा विवाद जरी निर्माण जरी झाले, तर ते विवेकाच्या आधारावर, ज्ञानाच्या आधारावर, सहिष्णुतेच्या आधारावर, सामाजिक संस्थेच्या किंवा सामाजिक संघटनेच्या आधारावर ते सोडवले जातील। म्हणजेच टप्प्याटप्प्यानुसार समाजाचा विकास जो आहे क्रमानुसार, हा क्रमानुसार किंवा समाजाचा विकास हे घडत राहणार, होत राहणार, समाजाचा विकास हा घडत राहणार। हा पहिला मुद्दा की आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये की महत्त्वाचा मुद्दा जो आहे की समाजाचा विकास जो आहे स्टेप बाय स्टेप क्रमविकासानुसार, टप्पेवारीनुसार किंवा टप्प्या एक विशिष्ट फेजनुसार हा घडत असतो। दुसरा मुद्दा आहे की आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये आदर्शवादी व्यवस्थेचा पुरस्कार केला जातो की ज्यामध्ये प्रामुख्याने आदर्श समाज कसं असेल तर तो शुद्ध असेल, ज्या समाजामध्ये असमानता जी आहे, असमानता राहणार नाही, अत्याचार राहणार नाही, क्रोधाला कसल्याच प्रकारची जागा नसणार, स्वार्थ नसणार, आणि यापासून ह्याच्यामध्ये क्रोध असेल, स्वार्थ असेल, अत्याचार असेल किंवा आणखीन समाज जो आहे समाज शुद्ध असेल की अशा प्रकारचा समाज एक निर्माण केला जाईल की ज्या समाज रचनेमध्ये विवेक असेल, शिक्षण असेल, विज्ञान असेल, या आधारावर समाज नियंत्रित केला जाईल, मॉनिटरिंग केला जाईल, कंट्रोल केला जाईल। त्याचबरोबर की जसं आपण बघितलं की पहिल्या महायुद्धानंतर, फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर जशी एक प्रकारची व्यवस्था वुड्रो विल्सनच्या अध्यक्षतेखाली, वुड्रो विल्सनच्या नेतृत्वाखाली आपल्याला उभं राहिली की आपण बघतोय की 1920ला राष्ट्रसंघाची निर्मिती झाली आणि राष्ट्रसंघाच्या निर्मितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करण्यात आला। त्यामुळे आदर्श व्यवस्था
की आदर्श व्यवस्थेचा पुरस्कार सुद्धा आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो. आदर्शवादी दृष्टिकोन हा या अंगाने अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. हा दुसरा मुद्दा. आपण पहिला मुद्दा बघितला की समाजाच्या क्रमिक विकासावर भर दिला. तो दुसरा मुद्दा बघितला आपण आदर्श व्यवस्थेचा पुरस्कार केला. तिसरं जागतिक शांतता की जागतिक शांततेचा पुरस्कार आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो किंवा भर दिला जातो. राष्ट्रांमधील असणारे संघर्ष असतील हे सिद्धांत आणि तत्वांच्या आधारावर होत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास किंवा आदर्शवादांचा संबंध हा आंतरराष्ट्रीय वादाशी असल्यामुळे तो सहजीवनाच्या व्यापक तत्वावर भर देतो. सहजीवन या सहजीवनाच्या व्यापक तत्वावर भर दिला जातो आणि यामध्ये जागतिक शांततेचा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार केला जातो. वास्तववाद हा दृष्टिकोन किंवा वास्तववादी दृष्टिकोन जो आहे की यथार्थवादी दृष्टिकोन हा दृष्टिकोन एक राष्ट्रवादाचं समर्थन करतो. मात्र आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये आंतरराष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये किंवा इंटरनॅशनलिझमच्या संदर्भामध्ये किंवा त्याचं समर्थन जे आहे समर्थन केलं जातं. हा तिसरा मुद्दा की जागतिक शांतता हे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा. नंतर की युद्धाला विरोध जो सुद्धा आहे विरोध सुद्धा आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये केला जातो. यामध्ये नैतिकतेचं पालन की परंपरागत एक प्रकारचं सत्तेला महत्त्व न देता नैतिक सिद्धांताचं सगळ्याच राष्ट्रांनी पालन करावं. नैतिक सिद्धांत जे आहेत या नैतिक सिद्धांताचं सगळ्यांनीच पालन करावं अशा प्रकारचा विचार जो आहे रुजवण्याचं काम पेरण्याचं काम समाजामध्ये मांडण्याचं काम आदर्शवादी दृष्टिकोन करतो. त्याचबरोबर लोकशाही समाज जो आहे की लोकशाहीला महत्त्व या दृष्टिकोनामध्ये लोकशाहीला सुद्धा महत्त्व दिलं जातं की आदर्शवादी दृष्टिकोनाचं म्हणणं असं आहे की लोकशाहीवादी जी राष्ट्र जी आहेत लोकशाहीवादी राष्ट्र शांततेचा पुरस्कार करणारी राष्ट्र असतात. त्यामुळे लोकशाही विरोधी हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही ह्या ज्या व्यवस्था ज्या आहेत ह्या व्यवस्था समाप्त व्हाव्यात आणि लोकशाहीची व्यापक स्तरावर व्यापक पातळीवर प्रस्थापना हवी की ज्या माध्यमातून युद्ध जी आहेत युद्ध ही टाळली जावीत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत युद्धाला विरोध तर करतात. त्याचबरोबर नैतिकतेच्या तत्वाचं पालन प्रत्येक राष्ट्रांनी करावं असं म्हटलं जातं आणि लोकशाही राष्ट्रांनी शांततेवर भर देतात. त्यामुळे लोकशाही समाजाचं महत्त्व त्यांनी रेखाटतात किंवा अधोरेखांकित करतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना सुद्धा तेवढीच महत्त्वाची मानली गेली आहे की युद्धावर जर नियंत्रण ठेवायचं असेल की युद्धावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदर्शवादी एका आंतरराष्ट्रीय संघटनेची आवश्यकता प्रतिपादित करतात की ज्या आधारावर राष्ट्रामधील असणारे व्यवहार जे आहेत या व्यवहारांचं नियमन होऊ शकेल. हे व्यवहार निश्चित केले जाऊ शकतील. व्यवहार हे नियंत्रित केले जाऊ शकतील की या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ह्या ज्या सगळ्या ज्या बाबी ज्या आहेत ह्या सगळ्या बाबी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून आदर्शवादी दृष्टिकोन करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत ह्या आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या यामध्ये मानल्या जातात. त्याचबरोबर नैतिक तत्वाचं जसं म्हटलं की नैतिक तत्वाचं समर्थन केलं जावं. जसं राष्ट्रांनी नैतिक मूल्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक राष्ट्रांनी नैतिक मूल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर दुसरं असं की राष्ट्रहितांची देवाणघेवाण जी आहे राष्ट्रहितांची देवाणघेवाण ही केली जावी. त्याचबरोबर अत्याचार होत असेल किंवा युद्ध होत असेल तर या दोन्ही हे जे धोरणं जी आहेत ह्या विरोधी धोरणांचा पुरस्कार प्रत्येक राष्ट्रांनी नेहमी करावा की ज्यामुळे नैतिक तत्वांचे पालन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय जागतिक व्यासपीठावर होत राहील आणि एक प्रकारचा समाज एक सुसंघटित समाज एक चांगला समाज निर्माण होण्यासाठी एक आदर्शवत समाज निर्माण होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आदर्शवादी दृष्टिकोनी भर दिलाय की आदर्शवादी दृष्टिकोनाचं म्हणणं आहे की आदर्शवादी दृष्टिकोन हा राष्ट्रातील संघर्षाऐवजी हा आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आधारित आहे. त्यामुळे राष्ट्रांनी परस्परांच्या हितांची काळजी जी आहे हितांची काळजी घेतली जावी. परस्परांबाबत सामंजस्याचा दृष्टिकोन जो आहे हा सामंजस्याचा दृष्टिकोन स्वीकारला जावा ज्यामुळे
ज्यामुळे युद्धाची शक्यता जी आहे, युद्धाची शक्यता नाकारता येणार, म्हणजे युद्ध हे होणार नाही असे एक सामंजस्याचा दृष्टिकोन की प्रत्येक राष्ट्राने आपापलं हितसंबंध किंवा परराष्ट्रीय धोरण असतील किंवा परस्पर हितसंबंधाची काळजी घेत असताना की परस्परांबद्दल सामंजस्याचा दृष्टिकोन ठेवावा, सामंजस्याचा एक दृष्टिकोन ठेवावा, ज्या आधारावर भविष्यामध्ये किंवा पुढे फ्युचरमध्ये कसल्याही प्रकारचं युद्ध जे आहे युद्ध हे होणार नाही, ज्यामुळे राष्ट्रामधील सहकार्य जे आहे सहकार्य वाढवण्यास मदत होईल। आणि या अर्थाने आपण जर बघितलं की परस्पर सामंजस्याच्या आधारावर जर आधारित जर समाज जर निर्माण जर झाला तर एक प्रकारचं आदर्शवत समाज, एक आदर्शवादी राज्यव्यवस्था निर्माण होणार आणि जगामध्ये जागतिक शांतता नांदणार। तर अशा या एक 5-6 मुद्द्यांच्या आधारावर आदर्शवादी दृष्टिकोन साधारणतः आढावा जर घ्यायचं झालं तर आदर्शवादी दृष्टिकोन हा युद्धाला विरोध करणारा, लोकशाहीला मान्यता देणारा, त्याचबरोबर नैतिकतेला महत्त्व देणारा, आंतरराष्ट्रीय सहकार्य मान्य करणारा किंवा स्वीकारणारा, त्याचबरोबर समाजाच्या क्रमिक व्यवस्थेवर विकासावर भर देणारा, आदर्शवादी व्यवस्थेचा पुरस्कार करणारा, एकंदरीत ह्या सगळ्या बाबी ज्या जागतिक शांततेला प्राधान्य देणारा एक महत्त्वाचा दृष्टिकोन जो आहे, महत्त्वाचा दृष्टिकोन हा मानला जातो। पहिल्या महायुद्धानंतर फ्रॅगमेंट्स ऑफ वार या ग्रंथामध्ये आदर्शवादी समाजाची किंवा आदर्शवादी दृष्टिकोनाचं म्हणणं नेमकं काय आहे ते मांडण्यात आलं। आणि जसं पहिलं महायुद्ध घडलं, पहिल्या महायुद्धानंतर वुड्रो विल्सनच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसंघाची किंवा लीग ऑफ नेशनची स्थापना झाली आणि लीग ऑफ नेशनच्या स्थापनेमध्ये एक जागतिक जो एक प्रकारचं युद्धाची स्थिती, एक भयावह स्थिती जी म्हणतोय, भयावह स्थिती जी निर्माण झालेली होती, त्या स्थितीला कुठेतरी पायबंद किंवा प्रतिबंध किंवा कंटेंट आपण एका वेगळ्या व्यासपीठावरून देणं गरजेचं आहे। राष्ट्रामधील संवाद निर्माण गरजेचं आहे आणि त्या आधारावर राष्ट्रामधील संबंध जे आहेत संबंध हे कसे असावेत हे आदर्शवादी विचारकांनी मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये केलेला आहे। मात्र विद्यार्थी मित्रांनो की हे जरी खरं असलं, आदर्शवादी दृष्टिकोनाने आदर्शवादी दृष्टिकोनाचं मत किंवा विचार मांडण्याचं किंवा प्रतिपादित करण्याचं काम त्यांनी केलं, मात्र या दृष्टिकोनाला सुद्धा मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत। मग त्या कुठल्या आहेत की पहिल्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जागतिक शांततेच्या प्रस्थापनेसाठी हा आदर्शवादी सिद्धांत जो आहे, आदर्शवादी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा सिद्धांत पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरलेला नाही। मग हा का ठरलेला नाही तर आपण जर बघितलं एक आढावा, जर आपण त्याच्या मर्यादा जर आपण तपासून बघितल्या किंवा शोधून जर बघितलं तर आपल्याला अव्यावहारिकता दिसते की आदर्शवादी सिद्धांत हा नैतिकतेवर आधारित आहे आणि नैतिकतेवर आधारित ज्या आदर्श व्यवस्थेचा हा पुरस्कार करतो अशी व्यवस्था प्रत्यक्षामध्ये येणं हे कठीण आहे, शक्य नाही। राष्ट्रांकडून ज्या व्यवहाराची अपेक्षा हा सिद्धांत ठेवतो, राष्ट्रांकडून विविध जे राष्ट्र जे आहेत हा विविध राष्ट्राकडून ज्या सिद्धांताची अपेक्षा, या सिद्धांताची अपेक्षा किंवा व्यवहाराची अपेक्षा या दृष्टिकोनाकडून ठेवली जाते ते होणं शक्य नाही। त्यामुळे हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत काल्पनिक किंवा अव्यावहारिक स्वरूपाचं वाटते, म्हणजे जे आपण एक प्रकारचा युटोपिया आदर्शवादी दृष्टिकोनाने जो मांडलेला आहे हा प्रत्यक्षामध्ये घडेलच याची शाश्वती दिली जाऊ शकत नाही। त्यामुळे हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन अव्यावहारिक मानला जातो, ही याची पहिली मर्यादा। दुसरी मर्यादा की आदर्शवादी दृष्टिकोन हा एकांगी स्वरूपावर आधारित आहे, एकांगी विचारावर आधारित आहे, कारण यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांच्या एकाच बाजूवर भर दिला जातो, युद्धाची किंवा संघर्षाची अनिवार्यता लक्षातच घेतली गेलेली नाही। मुळात युद्ध ही आवश्यक दुष्कृती आहे, युद्ध हे आवश्यक दुष्कृती आहे, युद्ध हे कधी कधी आवश्यक असते। मात्र आदर्शवादी दृष्टिकोनाने असं म्हटलंय की केवळ
युद्धाच्या किंवा सहकार्याच्या आधारावर की युद्धाच्या संघर्षाची अनिवार्यता जी आहे, अनिवार्यता ही किंवा महत्त्व जे आहे, महत्त्व मानलं गेलं नाही. त्यामध्ये राष्ट्रीय हितसंबंधाची जपवणूक करताना नॅशनल इंटरेस्ट की प्रत्येक राष्ट्रात, जसं मी म्हटलं होतं मागील 2-3 तासापासून आपण बोलतोय, चर्चा करतोय, संवाद साधतोय की प्रत्येक राष्ट्राचं परराष्ट्रीय धोरण असतो आणि परराष्ट्रीय धोरण आखताना त्या राष्ट्राचे राष्ट्रीय हितसंबंध असतात किंवा नॅशनल इंटरेस्ट असतात आणि प्रत्येक राष्ट्राने राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करताना, राष्ट्रीय हितसंबंधाची काळजी घेताना दोन राष्ट्रांमधील किंवा दोन राष्ट्रातील अन्य विविध राष्ट्रांमध्ये संघर्ष होणे अटळ असतं, युद्ध होणे अटळ असतं. मग याची अनिवार्यता जी आहे, ही अनिवार्यता आदर्शवादी दृष्टिकोनाने घेतलेली नाही. राष्ट्रीय हितसंबंधाची जपवणूक करताना संघर्ष जे आहे, संघर्ष होणं अटळ असतं, अपरिहार्य असतं. मात्र आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे, आदर्शवादी दृष्टिकोन या बाबीकडे दुर्लक्ष करतो. हे दुसरी मर्यादा. तिसरी मर्यादा की राष्ट्रसंघांचे अपयश. आपण बघतोय की जगामध्ये जागतिक स्तरावर, जागतिक पातळीवर किंवा वैश्विक स्तरावर जगामध्ये परत युद्ध होऊ नये, म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर जे जागतिक खलबत किंवा महामंथन म्हणूया आपण, जे महामंथन किंवा विचार प्रक्रिया जी जागतिक स्तरावर जे सुरू झाली, विविध देशातील राष्ट्रातील नेतृत्वांखाली, आणि त्यानंतर असं ठरलं की जगामध्ये अशी संघटना हवी, जागतिक स्तरावरची संघटना हवी की भविष्यामध्ये युद्ध किंवा संघर्ष जे आहे, संघर्ष होणार नाही. आणि त्या आधारावर आपण बघितलं की लीग ऑफ नेशनची की राष्ट्रसंघाची स्थापना झाली. मात्र राष्ट्रसंघाची स्थापना होऊनही जगाला, विश्वाला द्वितीय महायुद्धाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धामुळे आदर्शवादी जे विचार जे आहेत, आदर्शवादी विचारांना फार मोठ्या प्रमाणामध्ये तडा बसला. हिटलर, मुसोलिनी यांनी आदर्शवादाची तत्व जी आहेत, तत्व ही धुडकावून लावली आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी युद्धाचा पुरस्कार केला. त्यामुळे राष्ट्रसंघाचे अपयश, लीग ऑफ नेशनचे अपयश किंवा फेल्युअर हे सुद्धा महत्त्वाचा किंवा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्या आधारावर आपण आदर्शवादी दृष्टिकोनाचं मर्यादा जी आहेत, मर्यादा अशा प्रकारचे दिसून येतात. जरी आपण विद्यार्थी मित्रांनो आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये असे विविध मर्यादा जरी असल्या तरीही आंतरराष्ट्रीय शांतता, जागतिक सहकार्य, पारस्परिक समजूत किंवा सामंजस्याने राष्ट्रामधील समजूत घालण्यासाठी हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन जो आहे, हा दृष्टिकोन आजही उपयुक्त किंवा तेवढाच महत्त्वाचा किंवा औचित्यपूर्ण मानला जातो. आज बघा मित्रांनो की जगामध्ये जेव्हा अशी संघर्षमय स्थिती येते, युद्धमय परिस्थिती उद्भवते, त्यावेळेस तेव्हा आदर्शवादी दृष्टिकोन हा आपलं म्हणणं जगापुढे या सिद्धांताच्या माध्यमातून, दृष्टिकोनाच्या माध्यमातून पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो की जगामधील किंवा जागतिक जी हानी जी आहे, हानी ही केवळ एका राष्ट्रापुरतं ती मर्यादित नसते. एकंदरीत आपण परिस्थितीचा विचार जर केला तर सगळ्या जवळपास भौगोलिक, जॉग्राफिकली कंडिशन किंवा आणखीन डिप्लोमॅटिक लेवलला किंवा आणखीन इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सगळे जे स्फिअर्स जे आहेत, हे स्फिअर्स याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थित्यंतर किंवा परिवर्तन होतात की ज्याची हानी सगळ्या, की ज्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागतात. त्यामुळे आदर्शवादी दृष्टिकोन तेव्हा अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरतो की आज जगामध्ये जे विवाद जे आहेत, वाद जे आहेत, संघर्ष जे आहेत, हे आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या तत्वावर, सहजीवनाच्या तत्वावर किंवा राष्ट्रीय हितसंबंधामध्ये संघर्ष जरी होत असेल तरी ते संघर्ष एकंदरीत आपण सहकार्याच्या आधारावर डायलॉग साधून, संवाद साधून, वाटाघाटी करून सोडवायत. या गोष्टीवर सुद्धा पुढे नेण्याचं काम किंवा पुढे रेटण्याचं काम या निश्चितच या दृष्टिकोनाच्या म्हणजेच आदर्शवादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आदर्शवादी दृष्टिकोन आपल्याला सांगता येतो. मला अपेक्षा आहे, आशा आहे की चर्चेच्या माध्यमातून आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे, आदर्शवादी दृष्टिकोन समजलेला असेल. तुम्हाला या दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये काही अडीअडचणी असतील किंवा काही समजलेला भाग जर नसेल तर माझ्या पर्सनल व्हॉट्सअप ग्रुपला किंवा गुगल क्लासरूम जी आहे आपली, गुगल क्लासरूममध्ये सुद्धा तुम्ही ते कॉमेंट्स टाकू शकता आणि आपली मतं, अभिप्राय जो आहे, अभिप्राय आहे नोंदवू शकता. धन्यवाद.